नमस्कार. तर मी कांचन. स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर आज आहे हरतालिका. हरतालिकेसाठी तयार झाली मी. सकाळी आता 8 वाजता आहेत. 7 वाजेपासून 7 वाजता मी आता फ्रेश वगैरे होऊन तयार झाली 7:30 वाजेपर्यंत. तर आता वाजतायत सकाळचे 7 आणि मी उठलेली आहे. आज आहे हरतालिका. तर मी आधी फ्रेश होऊन जाते, मग तुमच्याशी बोलते. तर आता मी फ्रेश झाली, आंघोळ वगैरे करून आणि तयार झाली आहे. देवपूजाही झाली माझी, चहा वगैरेही झाली. मग म्हणून नंतर ब्लॉग घेतला मी आणि तुम्हाला तर सांगितलंच मी आधी की काय काय घ्यायचं मला समजत नाही ब्लॉगमध्ये. त्यासाठी मी जेवढं घेता आलं तेवढं घेण्याचा प्रयत्न करते. बघू आता. आम्हाला तर हरतालिका पूजायला चालत नाही, आम्ही पूजा नाही करत, फक्त आम्ही उपवास पकडतो. तर मग मंदिरात वगैरे जाऊन येईल मी, महादेवाच्या मंदिरात. तिथे जाईल ते थोडाफार ब्लॉग घेईल आणि मग घरी आल्यावर दाखवेल डायरेक्ट. चला तर आपण जाऊया. आणि त्यानंतर बघा आरूला लागलं बरं का, रडली नाही पण ती. तर तुम्हा सर्वांना हरतालिका आणि तीच्या खूप खूप शुभेच्छा. बघ कसं ते भिंतीचं काढून खाल्लंय तिने. तिला किती रागवती, कोणाचंच ऐकत नाही, कोणाचंच नाही. ते थोडंफार तर रागावं लागत जाईल तेव्हा ती घाबरेल, कोणालाच घाबरत नाही ती, अजिबात नाही. अजून आपण जर तिला बोलायला गेलो ते आपल्यावर हात उचल, म्हणजे असं आपल्याला हात दाखवते अजून. बघा कशी बघते माझ्याकडे, बघा कशी हात उचलते, अशी करते ती. चला तर तुम्हाला आता मंदिरात जाऊन दाखवते मी. मंदिरात जायचंय ना, मंदिरात गेल्यावर दाखवते. आणि तुम्हाला आजचा माझा लुक कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता आम्ही मंदिरातून घरी आलोय. मंदिरात गेलो होतो पण नाही का, मंदिरात आज हरतालिका आहे तर खूप गर्दी होती, खूप म्हणजे खूपच. तर थोडी क्लिप घेतली मी फक्त मंदिरातली, जास्त काही घेतली नाही. म्हणजे 5-10 सेकंदाची असेल फक्त, एवढी कमी घेतलेली आहे. कारण की गर्दी होती ना. आणि गेलो आणि लगेच आलो. मग त्या केळी वगैरे घेतली, कारण की घरात काहीच नव्हतं उपासाचं खायला. मग घेऊन आले गावातून. मग आता चला तर मग संध्याकाळी भेटूया. आणि मी तुम्हाला काय दाखवते बघा. आरूसाठी ना आम्ही नवीन सँडल आणली. तर ती सँडल ना वाजते, तुम्हाला आवाज करून दाखवते. हे बघा अशी वाजते ती. तर ती ना आवाजामुळे डायरेक्ट घालतच नाही ती सँडल. तिला आम्ही भरपूरदा घालण्याचा प्रयत्न केला पण ती घालत. तुम्हाला दाखवते बघा ती घाबरते कशी. दर घालू चल आपण इकडे. चल इकडे चल, चल ना. दर घाल, दर घाल, दर ना. ती त्याला हात सुद्धा लावत नाही, तेवढी घाबरते त्याला. ते किती छान आहेत बघा बरं ते, हो की नाही, छान आहेत ना. ती घालत नाही. बघू तिला सवय पाळावं लागेल, सवय पडली की मग घालेल. तर आता आम्ही मंदिरात गेलो होतो ना, तर तिथं बघितलं मी की इथं ना गावात कसं असतं की सगळ्या महिला, सगळ्या बाया एकत्र जमतात, ब्राह्मणाला बोलवतात आणि पूजा वगैरे करतात सगळे एकत्र जमून, मस्त तयारी वगैरे करून. इथे तसं काहीच नव्हतं. मी मंदिरात गेले ना तर फक्त 1-2 म्हणजे गर्दी होती फक्त. म्हणजे मी कशी पाय पडायला गेली होती तसं सगळ्या बाया पाय पडायला आलेल्या होत्या. पाय पडल्या सगळ्यांनी, चालल्या गेल्या फक्त. इथं काय पूजा वगैरे काहीच नाही, फक्त जय देव पेशल आपली आपली पूजा करून घेतली, पाय पडून घातले मंदिरात आणि चालले गेले. तसं गावात नाही राहत. गावात प्रत्येक जण स्पेशल पिंड मानतं, वाळूची पिंड तयार करतात, 2-2, 3-3 जण मिळून. फुगडी वगैरे सगळं खेळतात तिथे. मस्त संध्याकाळी एकमेकांकडे चहा प्यायला जातात, शेजारच्या मंदिरात जातात, बाहेर फिरायला जातात. तसं शहरात काहीच नाही राहत. गावाकडची मजा शहरात अजिबातच नाही. म्हणजे मी ते बघितलं की तुम्हाला सांगितलंय मी आता. आता यावेळेस मला गावाकडची आठवण आली. पण ना मेन म्हणजे माझी मम्मी त्यांच्याकडे आम्हाला पूजा करायला चालतंय, पण मी इकडे माझ्या सासरी नाही चालत ना पूजा करायला. आम्ही पूजा वगैरे नाही करत, फक्त उपवास पकडतो. उद्या आणि हो, उद्या गणपती बसतायत ना तर गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आमच्या घरी तर काय आम्ही यावेळेस गणपती नाही बसवत आहे, म्हणजे अजून बसवलाच नाही मेन म्हणजे. तर बघ पुढच्या वेळेसपासून बसवू एखादी वेळेस, नाहीतर मग तर सांगेलच व्हिडिओमध्ये तुम्हाला, सांगेलच ब्लॉगमध्ये. ती बघा कशी घरी घरी येऊन माझ्याकडे दाखवते. काय खाल्लं, काय खाल्लं.
दही खाते इथे बसून ती, आणि ती एक घास खाते आणि मला दाखवायला येते, एक घास खाते मला दाखवायला येते. चल मी पण येते सर तिकडे. चला तर नंतर बोलूया, तिला आधी खाऊ घालून देते मी. तर आमच्या इथे ना आमदाराने सगळ्या बायांना रक्षाबंधनचं काय गिफ्ट दिले बघा, साड्या गिफ्ट दिले. पण साड्यांना ना बरं आहेत बरं नाही पाहिजे, फक्त मला कलर नाही आवडलाय. मला जी साडी भेटली तिचा कलर नाही आवडलाय मला. बघा आरू कशी फेकते खाली, ही बघा. इथं माझं नाव टाकलेलं आहे. अशा प्रकारची साडी आहे, पण माझ्या साडीचा मला कलर नाही आवडलाय. बाकीच्यांना खूप छान छान कलर भेटले, पण ते काय आपल्या हाताने कलर निवडून घ्यायचे नव्हते. त्यांच्या हातात जसे आले तसे त्यांनी घरी घरी द्यायला आले होते. मग तुम्हाला दाखवून देऊ आता काय दिलंय आमदाराने रक्षाबंधनचं गिफ्ट. तुम्हाला व्हिडिओमध्ये इंद्रधनुष्य दिसतोय का? तुम्हाला झूम करून दाखवते थांबा मी. या साईडला आहे, पण कॅमेऱ्यात दिसतोय का नाही काय माहिती स्पष्टपणे. आता भरपूर कमी होत चाललाय, तर कारण की केव्हाचा होता वाटतं, मी आत्ता बाहेर आले ना, तर आता मला दिसलाय. या इकडे आहे तर बघा, इकडे या साईडला गेला तर थोडंच राहिलं आहे. किती दिवसानंतर पण घेतला मी इंद्रधनुष्य, गेला आता थोडंच राहिलं आहे फक्त. तर आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.